पहिले मनपाच्या जेवढ्या शाळा आहे गव्हर्मेंटच्या त्या सगळ्यात पहिले सुधारण्यात येईल. जशा दिल्लीच्या केल्या आहे तशा करू आणि एक श्रीमंताचा मुलगा आणि एका गरीबाचा मुलगा त्या शाळेमध्ये प्रवेश करून शिकवण्यात येईल. सर्वांना प्रथम मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी वार्ड क्रमांक 11 झिंगाबाई टाकळी गोदनी रोड इथे प्रभाग क्रमांक 11ची महिला अध्यक्ष आहे. गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे. आम आदमी पार्टी नागपूर येथे मी कार्यरत आहे. सर्वप्रथम मला हे इथे सांगायचं आहे की जे येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या निवडणुका आहेत त्यात लांबणीवर आलेल्या आहेत. 2 वर्षापासून वंचित झालेले आहे. त्याच्यामुळे जे काम व्हायचं होतं ते पण झालेलं नाही आहे. तर त्या कामामध्ये म्हणजे त्याची पुन्हा निर्मिती करून आम्ही लोकांपर्यंत पोचलो पाहिजे. माझं एकच एम आहे की लोक माझ्यापर्यंत नाही येणार, मी लोकांपर्यंत पोचेल, हे माझं एम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण चांगलं स्वच्छ मनाने निर्मळ मनाने विदाऊट करप्शननी आपण हे सगळं काम करायला पाहिजे. आणि आम आदमी पार्टी जसं केजरीवालजी साहेबांनी पंजाब पूर्णतः केलेलं आहे, तिथे काय काय केलेलं आहे सर्व जनतेला माहीत आहे. ते परत सांगायची काही गरज नाही आहे. 30,000 लिटर पाणी, इलेक्ट्रिक बिल आणि पाण्याचं बिल हे जे वाढून येत आहे खूप लोकांना, जे सर्वसाधारण लोक ते भरू शकत नाही तेवढं पहिले 3 महिन्यामध्ये बिल येत होतं, आता हे एका महिन्याला येत आहे. तर त्याचा पण बहिष्कार टाकायचा आहे. दुसरी गोष्ट 20,000 लिटर पाणी कसं मोफत मिळेल, जनतेपर्यंत कसं जाईल त्याचा विचार करणार आहोत. गल्ली बोळीमध्ये जे क्लिनिक आहे, जे सिनियर सिटीजन हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, ते गल्ली बोळीमध्ये जसं इथे झालेलं आहे दिल्ली पंजाबमध्ये तसं आम्ही त्या मार्गावर राहू, आम्ही ते करू. तिसरी गोष्ट गटर लाईन पाणी जिथे सांडपाणी वाहून जाते आणि त्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यामुळे रोगराई पसरल्या जाते, त्याचा विचार करू. की आपल्या वॉर्डातले असे प्रमुख काय अशा इश्यूज आहेत ज्याच्याकडे आपण जर जिंकलात की सगळ्यात पहिले प्रायोरिटी बेसिसवर आपण त्यांना सॉल्व करायचा प्रयत्न कराल? सर्वप्रथम तर बिल हे आहे, गरजा जी आहे मूलभूत गरज आहे आपल्या सर्व नागरिकांची, जे सर्वसाधारण नागरिकांची आहे ते आहे पाण्याचे बिल. आता आलेला प्रश्न आहे हा गेल्या 2 महिन्यापासून की 3 महिन्यामध्ये जे बिलं येत होते ते आता 1 महिन्यासाठी येत आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे सर्व नागरिक परेशान आहे. आणि आता आम्ही बघितलं की तुम्ही 1 to 1 कॅम्पेन करताय, तर लोकांचा काय प्रतिसाद आहे? मी एक सांगू इथे की ग्रंथालयासाठी काही गेल्या वर्षात इथे जागा मिळालेली होती, पण ते उपलब्ध करून देण्यात आलेले नाही आहे ग्रंथालय. तर जेव्हा मला हा एक संधी मिळेल तर मी सर्वप्रथम सिनियर सिटीजनसाठी एक ग्रंथालय उभं करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन, जेणेकरून सगळे वाचनालयामध्ये जातील तिथे आणि सिनियर सिटीजन बाहेर निघतील, घराच्या एकत्र मिळतील, एकामेकाशी हिज्जूल करेल आणि आपल्या भावना व्यक्त करेल. त्यांना हा संधी मिळेल आणि एकामेकाला ओळखायला लागेल. ते आम आदमी पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिंकलच सर्वसामान्य, हा मी पूर्ण विश्वास दाखवते. आणि जर निवडून आले तर आम्ही हे नागपूर शहर जे आहे ते स्वच्छ सुंदर असं करण्यात येईल. नागरिकांच्या ज्या गरजा आहे त्यांच्या सगळ्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू, त्यांना आमच्या घरी यायची काही गरज नाही आहे असा मी विश्वास व्यक्त करते. आणि जे बाकीचे आहे म्हणजे तुम्हाला पहिलेच सांगितलं की 20,000 लिटर म्हणजे मोफत पाणी, त्याच्यानंतर हे फेरीवाले असते जे आहेत ते कुठे आहे ना त्यांचं काहीच होत नाही, तर त्याचं म्हणजे त्यांच्यासाठी योजना आणू आपण की कसं एकत्रित येईल, कसं म्हणजे ते सगळं एका ठिकाणी त्याची पण योजना आणू. दुसरी गोष्ट शाळा, सगळ्यात मोठा जर भारताचा नागरिक जर चांगला बनायला पाहिजे, शिक्षित बनायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले मनपाच्या जेवढ्या शाळा आहे गव्हर्मेंटच्या त्या सगळ्यात पहिले सुधारण्यात येईल. जशा दिल्लीच्या केल्या आहे तशा करू आणि एक श्रीमंताचा मुलगा आणि एका गरीबाचा मुलगा त्या शाळेमध्ये प्रवेश करून म्हणजे त्यांना शिकवण्यात येईल. हे मला इथे असं आवर्जून सांगावं वाटते. कशासाठी सांगावं लागते की
सर्वसाधारण व्यक्ती जे कॉलेजमध्ये वगैरे जातात मोठ्या मोठ्या ज्या आहे त्यांची जी फी भरण्यामध्ये पैसा जातो आईवडिलांचा तो वाचेल आणि त्यांचं जे आरोग्य म्हणजे काय म्हणते त्याला स्टँडर्ड लेवल आहे ती वाढेल असं मला वाटतं. तर ती सुविधा पहिले करू आणि हे करायला पाहिजे. आपल्या शाळा ज्या आहे बेकार पडलेल्या आहे त्या दुरुस्त करून त्याचं परत सौंदर्यीकरण करण्यात येईल असं मला पहिले पण सांगितलं आहे. अन्न वस्त्र निवारा जसा गरजेचा आहे सर तसं हे पण आरोग्य शिक्षण हे सुद्धा गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित असेल तर आपण समोर जाऊ शकतो. भारताचा चांगला नागरिक बनवू शकतो. हे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे शाळेचं वगैरे. आताही तेच म्हणत आहे मी की ह्या सगळ्या गरजा मूलभूत गरजा ह्या असायलाच पाहिजे. एक गोष्ट मी अजून इथे हे करताय, जर स्वच्छ सुंदर परिसर बनवायचा असेल तर मला नागरिकांनी मला उपकृत करावे, झाडू या चिन्हावर मतदान करावे. मी जनतेपर्यंत पोहोचील. मी कोणालाही असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्या घरापर्यंत या. आणि हा मी बिलकुल निर्मळ स्वच्छ मनाने विदाऊट करप्शन करण्याचा प्रयत्न करीन. मला करप्टेड म्हणजे पाहिजेच नाही आहे काही. आणि सगळे जन म्हणतात रोड. मला सांगा सर, एक आता मी बोलू इच्छिते इथे की रोड आहे. हे रोड टिकाऊ जे डांबरीकरण होत आहे गेल्या काही वर्षापासून होत आहे, जे करत आहे परिसरामध्ये, ते टिकाऊ असते का? आज तुम्ही 2 वर्षानंतर त्याची परिस्थिती बघा, परत जशीच्या तशी असते. त्याचं कारण काय आहे की जे त्याच्यासाठी मटेरियल वापरण्यात येते हे कच्चं मटेरियल आहे. जर पक्कं असतं मला सांगा तर हे गड्डे झाले असते, ॲक्सिडेंट वाढले असते का? नाही ना. तर हे सगळं थांबवायचं आपल्याला. हे थांबवायचं आहे मेन म्हणजे. आणि रोड म्हणतात हे फक्त आउटर रोड आहे. जे झालेलं आहे ते आउटर रोड आहे. इनसाईड बघा त्या रोडची परिस्थिती तशीच आहे, जशीच्या तशीच आहे. ते झालेले नाही आहे. तुम्ही गणपतीनगरला जाऊन बघा, माझ्या इथे आतमध्ये त्या रोडची व्यवस्था आज जाऊन बघा. आत्ता तुम्ही इथून गेले की गणपतीनगर जो किराणा स्टोअर आहे, शिव किराणा स्टोअर, तिथून आतमध्ये जाऊन बघा. जर तुम्ही म्हणत आहे की आम्ही काम करतो, हे म्हणजे जिवंत उदाहरण आहे तुमच्यासमोर की रोडची व्यवस्था आजही इनसाईडला काय आहे. सांडपाणी अजूनही त्याच्यात साचत आहे, गड्डे अजूनही होत आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळे हात वर करते, कोणी आलं नाही. तर हे सगळं थांबायचं आहे. म्हणून मी एकदा अजून आवाहन करते की नागरिकांनी झाडू या चिन्हावर जर ठप्पा मारला आणि मला त्यांनी जिंकून दिलं, विजय केलं, तर मी त्यांच्या घरापर्यंत नक्की पोचेल. आणि परिसर जर बदलायचा असेल, नागपूर हे सुंदर आणि स्वच्छ करायचं असेल तर त्यांनी योग्य प्रतिनिधी जो आहे लायक त्यांना निवडायला पाहिजे. तो कोणी असो, कोणाचाही असो, कोणत्याही पक्षाचा असो. बरोबर आहे. इलेक्शन कॉर्पोरेशनचं इलेक्शन आपण म्हणतो की हे पार्टीचं नाही, एका उमेदवाराचं इलेक्शन राहतं नेहमीच. आणि ते त्याच पद्धतीने मतदार ही पार्टीला नाही, एका होतकरू किंवा जो निष्ठावान आहे आपल्या कामाशी अशाच उमेदवाराला जिंकवेल याची अपेक्षा आपण मतदाराकडनंही ठेवतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.